सर उडबीड घेऊ नका. तर आपल्यासोबत आहेत आपले प्रशिक्षक निखिल नांदगावकर. तर आजचा दिवस कसा गेला काय सांगता? आजचा दिवस कसा चालू झाला कसा संपला तेच नाही समजलं. प्रोला जसा मोठा लॉस झालेला त्याच्यानंतर कधी जेवले का भाई? एक नंबर जेवले का सगळे? बाबू आहे बाबा. बाकी मग वर्षभर तुम्हाला काहीतरी मेमरीज नाही राहिली आहे बघायला यावर्षी. आपल्याला मेमरी बनवायची आहे ना, आपण वर्षभर तिला घेऊन चालत राहू. सगळे होतील शांत. ट्राय लागतं ना? आजची प्रॅक्टिस संपली आहे. उद्यापासून मला सांगायला लागायला पाहिजे की शांत व्हा, शांत राहा ट्रायच्या आधी. उत्तर शाबास झालं बोलायला मी हाय. ट्राय लागते आहे एवढा कॉन्फिडन्स पाहिजे की आमची मुलं ट्राय उतरवू शकतात. तुम्हाला तुमच्या एकमेकांवरती कॉन्फिडन्स आहे का? आहे ना? प्रत्येक ट्राय बोलायला का लागतं? चल उतर. अरे होईल ना फ्री. हा ना, काय एवढं ह्याला बोलत इमॅच्युअर ठरायला लागतात ना. कारण मॅच्युअर्ड नसतात ते लोक. लहान मुलं ठरलं तशी ठरवतात. मला मी कोणाला नावं नाही ठेवत आहे किंवा काय नाही करत आहे. एक थराचा आपण वेगळा चेंज केला, त्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी अचीव्ह केल्या. आपण बघा की थर कसे लागायचे, फाकलेले किंवा हे. तसं मी तुम्हाला सांगतो की आपल्याला तसे थर बघायला अजिबात नाही आवडत. खपरे बोलतो की नाही मी? नेहमी बोलतो ना. बरं थर लावू नका मग. 3-4
थांबा असं जरा ठीक आहे चालेल थँक्यू. 2 मिनिटं चालू आहे 2 मिनिटं चालू येते येते हां ठीक आहे आणि ती टोपीवरती घे टोपी टोपी आतिश खाली वर एक मिनिट हां ठीक आहे. चला रे जवळ आहे सगळे जवळ. ए जवळ आहे रे आजवरती राहू दे. प्रज्वल चला रे सगळे जवळ राहू दे आजवरती राहू दे.
अरे चल अर्धा तास पकडून चल. आपल्याला आपल्या इंटरनेट जायचं ना. त्याच्याकडे फक्त लक्ष द्या, बाकी कोणाकडे लक्ष द्या. डिस्ट्रॅक्ट करायला सगळेजण बसून द्या. ठीक आहे ना. डिस्ट्रॅक्ट होऊ नका. पायथ्याला खेळून द्या का. 4,000 कोणी काय खाली एक सुंदर टायमिंग ती 4 फरवरीवर हा टायमिंग मी बघितलं की किती मस्त बघितलं. चिकटी कौतुक त्यांचं. अवघ्या महाराष्ट्राचे कौतुक झालेलं आहे. या पथकाचं खरोखरच एका छोट्याशा चाळीमध्ये आपण ही जिद्दची गाडी करू शकतो. मी वारंवार लोकांना कालही म्हटलं होतं की त्यावेळेला हा व्हिडिओ आम्ही वारी बघितला प्रोग्रामचा, म्हटलं ही नव्हती तयारी आणि यावर्षी नाव लावणार म्हणजे लावणार. इतिहास आर्यांचा कौतुक, अभिनंदन तुमचं. माझी थोडीशी मस्ती थोडासा वॉर्मअप आहे त्यांचा. आणि उद्या मोठा इतिहास रचायचा बरोबर ना आर्यन. गौरव पाटील अर्थात उत्सवाचे आयोजन अरुण पाटील यांच्या नावाने या पथकामध्ये देखील छानपैकी कामगिरी करतोय. अस्मिता महाराष्ट्राची संस्कृती मराठी संच ओरिजिनल पण घ्या सेंटर वगैरे सेंटर आर्यन
इथे मनोरंजन करणार त्याच्या हाती त्यांचे उभे आहेत त्याच्याकडे देखील शुभेच्छा इथे बोलत खाली घे खाली घे वरे अतिशय कळडी नजर या पथकाची हंडी होती आणि खरं तर हे जवळ रे सगळे जवळ या जोरदार कौतुक अभिनंदन आम्हाला शुभेच्छा म्हणजे नक्कीच एक इतिहास तुमची वाट बघतो आणि त्या इतिहासाला आपण गवसणी घालणार याच्यामध्ये ती मात्र शंका नाही निखिल नांदगावकर या पथकाचे कोच निखिल नांदगावकर आपण स्टेजकडे यायचं बाळगोपाळ हनुमान मित्र मंडळ प्रवीण शिंदे मित्र मंडळ आपलं कौतुक अभिनंदन आभार शुभेच्छा एक नवीन इतिहास आपण घडवणार अशी गुणगाड शिवसेना गोविंद पठार यांचे खात्रीची अशी की अनेक गोविंद पठार आहेत परंतु सर्वांची खरं ही वेगळ्या प्रकारे असतात आणि शिवसेना गोविंद पठार यांची खरं रचना ही वेगळ्या प्रकारे अशी देखील बातमी आहे आणि सगळ्यासमोर आपण 6 थरांसाठी सुंदर असा प्रयत्न ते करताय 6 थर 3 एके लावून सुंदर असा प्रयत्न करतात शिवसेना गोविंद पठार 6वा थर तिसरा एका यशस्वी प्रयत्न केला अल्टिमेट फॉर्स करण्याचा देखील खूप धन्यवाद रक्तदान शिबिर त्याच व्यतिरिक्त अनेक सामाजिक कार्य हे करत असतात त्यामुळे त्यांनी त्यांचं नाव फक्त दहीहंडी पुरतं आणि गोविंदापुरतं मर्यादित न ठेवून इतर अनेक सामाजिक कार्यामध्ये देखील यांचा हातभार असतो त्यामुळे खूपच धन्यवाद खूपच मोलाचं कार्य आहे आणि अशा गोविंद पथकांसाठी देखील अल्टिमेट बॉयज सर्वे आपण सर्व कारण गोविंद मित्रांनो तुम्ही जेवलात नाही जेवलात मला माहिती नाही पण टाळ्या एकदम म्हणजे चिल्लर वाजताय चिल्लर अजून ऐकायला एकदम जोरात होऊन जाऊ दे हे बा थँक्यू सो मच आता सगळ्यांनी या ऑडियन्स साठी टाळ्या वाजवा कारण हा कार्यक्रम बघण्यासाठी यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीशिवाय हा कार्यक्रमाला शक्य नाही आहे आणि आता राहिला प्रश्न आपल्या गोविंदांचा तर आता आपण 9 थराचा एक मानवी मंडळ बघितला जो आपल्याच विभागातील आर्यन्स गोविंद पथकाचा होता आणि त्यांनी हे दाखवून दिलंय की जिद्द काय असते आणि ऍथलीट आर्मी काय असते एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे आर्यन्स खूप खूप धन्यवाद तुम्ही असेच खेळत राहा मोठे होत राहा मोठे थर लावत राहा आणि जोगेश्वरीचं नाव अजून वर जाऊ दे जोगेश्वरीच्या पंढरीत अजून मोठे गोविंद येऊ देत आणि आता एक पाऊल पुढे म्हणजे गोविंद सुद्धा मॅट वरती गेलाय मातीतून प्रो झालाय प्रो तर एकदा गोविंदांसाठी जोरदार तयार झालं पाहिजे उद्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा एवढं मी इथे सांगतो यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या आणि यांना मी विनंती करतोय की आपण कृपया रंगमंचावर यायचंय आर्यन्स गोविंद पथकाचे कोच आर्यन्स गोविंद पथकाचे सर्व ज्यांनी
जोगेश्वरीनं हे जे आपलं लहानसं असलेलं मंडळ अतिशय मोठ्या थरावर घेऊन जाऊन ठेवले. आर्यन्स गोविंदा पथक आपल्याला विनंती आहे. निखिल नांदगावकर यांचं रंगमंचावर आगमन झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. निखिल नांदगावकर याच्यामध्ये एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. भूषण साळसकर यांना विनंती आहे की कृपया आपण रंगमंचावर यायचा आणि निखिल नांदगावकर यांचा सत्कार करतील भूषण साळसकर. धन्यवाद. अल्टिमेट बॉयज पुरस्कृत सारस्कर यांना विनंती आहे की कृपया आपण रंगमंचावर यायचं. गणपती बाप्पा बोल बजरंग की जोगेश्वरी माते की साईनाथ महाराज के घोड़ा पार के भवानी सोनिया वाहेगुरु जी दा खालसा कोट या कोट विराम माते की साई बाबा की रामचंद्र की शक्यता करून दाखवायची आहे. सर्वांना तुमचे जास्तीत जास्त थर पाहिजे आता उत्कंठ लागलेली आहे. आर्यन्स गोविंदा पथकाच्या सर्व बाळगोपाळांना विनंती आहे की कृपया आपण जास्तीत जास्त थर रचायची. अल्टिमेट बॉयची ही हंडी फोडण्याचा मान ओंकार वर यांना देण्यात आला. खूपच छान. आर्यन्स गोविंदा पथकाच्या थरांना सुरुवात झालेली आहे. अतिशय उत्कृष्ट अशी यांची प्रॅक्टिस असते. पहा किती कमी वेळामध्ये हे थर लावत आहेत. अतिशय यांची उत्कृष्ट अशी कामगिरी असते. चौथा थर देखील रचलेला आहे. पाचवा थराचा सुंदर मानवी मनोरा. सहावा थराचा प्रयत्न. सहावा थर देखील पडत आहे. ओंकार वरे यांना विनंती आहे की कृपया आपण ही हंडी फोडायची आहे. ओंकार वरे यांना विनंती आहे की कृपया आपण ही हंडी फोडायची आहे. खूपच छान. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आर्यन्स गोविंदा पथकासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 6 थराचा सुंदर असा मानवी मनोरा रचलेला आहे. अल्टिमेट बॉयज तर्फे आपले देखील खूप 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 धन्यवाद. असंच थर रचत राहा आणि यापेक्षा जास्त थर रचत राहा. आर्यन्स गोविंदा पथकाच्या सर्व गुरुंना विनंती आहे की आपण आर्यन गोविंदा पथकाच्या सर्व बाळगोपाळांना विनंती आहे की आपण सर्वांनी मंत्रमुग्ध होऊन आपल्या सर्वांचं हे होम ग्राउंड आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण
जवळ रे जवळ अक्कू नाश्ता झाला का? जेवू नका नाश्ता आता जेवू नका जेवायला दुपारी आहे. काय पाहिजे काय गाडी नंबर गाडी चाललंय किक मारून चाललंय. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा वा तुगाल कोटी.
काटा शिवचंद्रमौळी परिंद्रमाता मुक्ती जळाली तारुण्य सिंधू दुःखारी दुजुरीन शंभो मजकोण तारी ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सुजे सद्गुरु पाय दोन्ही पुण्यभूमी पवित्र तिथे ज्ञानतो ज्ञान राजा सुखात तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा ज्ञानेश्वराशी ओम यज्ञेन यज्ञमयंत देवास्तानि धर्मान् प्रथमान्यासन्न देनाकं महिमान सचेत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय संयसायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय वयं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्या ईशा सार्वभौम सर्वाशान् दादा परार्धात् पृथिवे समुद्र पर्यन्ताय एकराडि तददेश श्लोको विहितो वर्त परिवेशारो वर्तस्या वसनगृहे आविष्टस्य कामप्रे विश्वे देवा सभासदेति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् करचरणयुतकं वा कायजं कर्मजं वा श्रवणमनजं वा मानसं वा परागतं विहितं वा सर्वमे तत्समस्व जय जय करुणाधे श्री प्रभो साईनाथ श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय ब्रह्मा वरुणेंद्र मरुता कुर्वन्ति दिव्ये सवै वेदै सांगपदक्रमोपनिषदे गायन्त्यं सामगा ध्यानावस्थित तत्त्वदेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्तान्नं न विदुसुरसुरगणा देवाय तस्मै नमः ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही गणपती बाप्पा मोरया बोल बजरंग बली की जय जागे वाले की जय नमो पार्वतीपते हर हर महादेव योगेश्वरी माते की जय केनी जा येलो हे नाही व्हाईटच आहे दहीच आहे त्यामध्ये आम्ही डायरेक्ट काय दे नाही कोणाला लावायला सांगा तुम्ही बाकी ए जरा जवळ रे
तुला पाहिजे ए दहीच आहे त्यामध्ये, अरे काय नाही डवलट कलर पाहिजे, दही आहे बघ, व्हाईट वालच आहे. ए खाली जाऊनच बस ए. बस तलावरती लावल्या, सगळ्यांनी तलावरती त्याला ग्राउंड मध्ये पाय आता टाइमपास नको, डायरेक्ट बस मध्ये ग्राउंड मध्ये पाया पडायला त्याला. दाखवू का? मुन्ना कसं वाटतंय? नंतर झाल्यावर पुढे लावून घ्या, पुढे लावून घ्या. चला चला चला. ऑल द बेस्ट, 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 ऑल द बेस्ट. लपून लपून येऊन शाबाश रे फ्लॅग कुठे, फ्लॅग कुठे ते, फ्लॅग कुठे, फ्लॅग आपाचा विषय रे हाडे, आपाचं क्रेडिटचं कार्ड आहे, आपाचं घरातलं जानकर, आपाचं बाहेरलं गाडे, विषय रे हाडे, आपाकडे क्रेडिटचं कार्ड आहे. परत परत आपाचा विषय रे हाडे, आपाकडे क्रेडिटचं कार्ड आहे, आपाचं बाहेरले गाडे, आपल्याला आगे समजले आगे समजना चारे, कोणे रे नजर में कुछ आड़े, नजर कैसे आएंगे मेरे सारे मारी डंडे सारे अंडे होके जा रहे. बसायला आला, बसायला आला, बसायला आला. अरे सर मी बोलते do it, yes, we are fighters, 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 do it, yes, we are do it. ए मुन्ना मुन्ना बोल, मुन्ना मुन्ना
तर बबलू दादा आणि विनायक पांचाळ दिवसातले दुसरे 9 उतरवलेले आहेत. काय म्हणणं आहे तुमचं? स्वप्न होतं आमचं, हे पूर्ण झालेलं आहे आणि आता अजून आम्ही 2-3 ठिकाणी जातोय. पोरांनी मेहनत करायची, घेऊन टाक. आणि विनू तुला काय बोलायचं आहे? 2 ट्राय उतरवल्या, पुढचे ट्राय उतरवायचे. निखिलने सांगितलंय जेवढे ट्राय खेळणार तेवढे सगळे उतरवायचे आणि कडक उतरवणार, कडक. आणि किती ट्राय असेल पुढची? पण 9चीच ट्राय असणार आज, फक्त आणि फक्त 9च. आपल्यासोबत जयेश जाधव पण आहे. तर काय बोलायचं तुला आजच्या परफॉर्मन्स बद्दल? खूप आनंद वाटतं या गोष्टीचा, ज्याच्यासाठी आपण वर्षभर मेहनत केलेली. ठीक आहे, काहीतरी मागच्या आपल्याकडे चुका झालेल्या त्या आपण कव्हर अप केल्या. अजून आता दिवसाची सुरुवात आहे, अजून आपल्याला खूप काय करायचं या ह्याच्यात. स्पेशली मुन्ना दादा आहे, तुला काय वाटतं आजच्या दिवसावर? मला खूप आनंद झाला की आपण एवढ्या वर्ष हे स्वप्न बाळगून चाललेलो आणि ह्या वर्षी आपण ती ट्राय केली. आणि पहिल्याच वर्षी आपण पहिली ट्राय केली ती पण सक्सेसफुल केली, सेकंड पण सक्सेसफुल केली, थर्ड पण केली. तर बघूया पुढे काय होते, पण जे काय करू ते चांगलंच करू. लेट्स गो. थँक्यू. ऑन पब्लिक डिमांड बबलू दादा एकदा घेऊन टाक. चढले तसेच मला दोघांना चढायचं. ठीक आहे, चला शिवसाई तुम्ही आज घुसेपर्यंत हे 2 जण होऊन जातील पटापट. ठीक आहे, त्याला तयारीत राहायला सांगतो. जरा बघू, सगळ्यांना बघू दे. त्याला पण हात लावू दे, बरं वाटेल त्याला. ये जवळ आपण ट्रॉफी त्यांचा मनापासून अभिनंदन करतो. निखिल अवी मला परवाच्या दिवशी भेटले, मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडनं ठाणेकरांच्या खूप अपेक्षा आहे. तर त्यांचं उत्तर मला असं आलं की दादा फक्त ठाणेकर नाही, आम्ही संपूर्ण महाराष्ट्राच्या गोविंदांचं नाव वर देऊ असं त्यांनी विश्वास दाखवलेला आहे. म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि आता हिंद माता गोविंद पथक, आपलं साईराम गोविंद पथक आणि आर्यनला विनंती आहे, आमचे बाकीचे जे गोविंद पथक आहेत त्यांना आपण थोडी पहिले संधी देणार आहोत आणि त्यांना तुम्ही थोडं सपोर्ट करा. कारण भविष्यामध्ये अशाच गोविंद पथकांना भविष्यामध्ये प्रो गोविंदामध्ये आपण स्थान देणार आहोत. आणि म्हणून पुढचा गोविंद पथक जो आहे तो शिवाई प्रतिष्ठान गोविंद पथक जर इथे असेल तर त्यांनी तयारी करायची आहे. शिवाई प्रतिष्ठान आहे ना, आपण शिवाई प्रतिष्ठान देऊया. त्यामुळे आम्ही प्रमुख सल्लागारांची एक समिती तयार केली. त्या प्रमुख सल्लागारांच्या समितीमध्ये सर्व गोविंदांच्या वतीनं मी तुम्हाला त्याचं आमंत्रण देत आहे. आमच्या गोविंदाला पाठिंबा देण्यासाठी, आमच्या गोविंदाला प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या या समितीमध्ये तुम्ही सहभागी व्हा असं आज आपल्याला या ठिकाणी मी विनंती करतो. आणि मी
मोठेपणा तुझे मानता झाले विचार काय तुमचे विषय कोकऱ्यावरती भरले पाणी डोक्या त्यांच्या झाली मेंदूची गर्दी सगळी येड्याची जत्रा आली गोंड्याची गर्दी मला नशीची गरज नाही आपण ट्रीप दिसतो गर्दी आपला विषय हारे आपण क्रेडिटचा काढे आपण घरात नाही हात आपण बाहेर नाही लाडे सारे माझी डेंजर लाईफ सारे आले होते चारे बीच में को बैठ पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाया सोने का ताला लगाया चांदी का पिंजरा बनाया सोने का अरे आवाज होऊ दे, आवाज होऊ दे. गणपती बाप्पा जोगेश्वरी माते की जय. आवाज येऊ दे. जोगेश्वरी माते की जय. जोगेश्वरी माते की जय.
ठीक
आहे, आपण याच्या आधी पण केलं नव्हतं, याच्यानंतर पण नाही करायचं. ठीक आहे? दिवस तुमचा होता. ठीक आहे, घेतला आपण 5च्या मध्ये 6 ट्राय खेळलो. ठीक आहे, सोडून नाही आलं. दुसऱ्याला पण वाईट बोलू नका. पण स्पिरिट ठेवा. आपल्यावरती पण एक टाइम वाईट वेळ होती. प्रिन्सिपल राहा, अजून मोठा गेम खेळायचा. लोकांना तुम्ही पार्टी केल्यावरती किंवा काय करायचं लोकांनी बघितलं तुम्ही काय केलं. ठीक आहे, आता इथून पण बाहेर निघा, लवकर घरी जा. जेवण आपल्याकडे, जेवून घरी जा. ठीक आहे सगळ्यांनी? राहिली गोष्ट, आताचा लाईनअप शेवटचा होईल आपला. चांगला लाईनअप देऊया आणि नंतर तुम्हाला काय नाचायचं नाचा, नाही तर जेवायचं तर जेवायचं. ठीक आहे? उलबीट घेऊ नका. तर आपल्यासोबत आहेत आपले प्रशिक्षक निखिल नांदगावकर. तर आजचा दिवस कसा गेला काय सांगतो? आजचा दिवस कसा चालू झाला कसा संपला तेच नाही समजलं. प्रोला जसा मोठा लॉस झालेला त्याच्यानंतर कधी जेवले का भाई? एक नंबर जेवले का सगळे? तर आपल्यासोबत आहेत आपले प्रशिक्षक निखिल नांदगावकर. तर निखिल आजचा दिवस कसा गेला काय सांगते तुला? आजचा दिवस कसा गेला काय सांगू, कधी चालू झाला कधी संपला तेच समजलं नाही. जो प्रोला एवढा मोठा लॉस झाला होता त्याच्यानंतर रात्रीला झोपच येत नव्हती आणि जेव्हा पहिले नऊ आपण आपल्या जागेवरती उतरवलं प्रॅक्टिसला तेव्हा थोडं मनाला शांती मिळाली. पण थंडीचा दिवस वेगळा होता, 2 दिवसांनी थंडी खेळायची होती. सो त्या दिवशी पण आपले थर उतरतात की नाही ही पण एक थोडी मनात भीती होती. पण ती पहिली ट्राय उतरत गेली, पहिली ट्राय उतरली, दुसरी ट्राय, कंटिन्यू 6 ट्राय उतरल्या. म्हणजे कधी भेटतं ना असं भेटतं ना की कधी विचारच नाही करू शकत त्या गोष्टींचा. आणि 4 एक्क्याच्या ट्राय बद्दल काय बोलशील? म्हणजे ह्याचा विचार केलेला आधी की आपण प्रॅक्टिसमध्ये असं काही? 4 एक्क्यांची आणि दोन्ही ट्राय मुलांची संख्या कमी होती. सो त्यामुळे आपल्याला ही ट्राय पुढे चालू ठेवावी लागली. सो नक्कीच आपण पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षामध्ये आपण ही 3 एक्क्यांची ट्राय नक्कीच करू. आणि आज म्हणजे तुला काय परफॉर्मन्स बद्दल काय बोलता येईल मुलांच्या परफॉर्मन्स मध्ये? स्पीचलेस, म्हणजे मुलांनी काय बोलायलाच दिलं नाही. म्हणजे मी त्यांना काय बोलूच शकलो नाही की मजा करू ना काय, जसं चालू होतं तसंच चालू होतं. एकदम असं वाटत होतं हा आज जो निघाला तो टाइम परफेक्ट आहे आपला. म्हणजे काहीच बोलू शकत नाही, काहीच बोलू शकत नाही. आणि मला एक बोलायला आवडेल, म्हणजे आपण प्रॅक्टिस चालू केलेली खूप आधी चालू केलेली, तेव्हा खूप जण आपले काय काय बोलले पण की अरे का कशाला केली चालू हे करून. तर तू नेहमीच आम्हाला हे करतोस, म्हणजे आम्हीच करून टाकतोस. आम्ही त्या बोलतो की असं वाटतं की अरे हा का करतोय, कशाला करतोय हे करून, आणि नंतर त्याचा रिझल्ट असतो तो एकदम वेगळा असतो. तर तुला त्याबद्दल काय बोलायचं, तेव्हा मनात विचार काय आला तेव्हा प्रॅक्टिसबद्दल? मेन पर्पज असा होता प्रॅक्टिस लवकर चालू करण्याचा. एकदम प्रो गोविंदा गेल्या वर्षी 3rd आलेलो, यावर्षी ट्राय करणार होता पण चांगलं रँकिंग. आणि राहिली गोष्ट 9 थराची, जसं गेल्या वर्षी आपण 5 वेळा 8 थर उतरवले. सो माझं असं म्हणणं होतं की एक स्टेप पुढे आपण ट्राय करावी. ओके, सो त्याचं प्रिपरेशन होतं. ग्राउंड बेस नवीन लावायचा होता, 2 प्रकारची ग्राउंड बेसवरती प्रॅक्टिस करायची होती, नवीन मुलं तयार करायची होती. तर या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मी वीकमधून आपण काही दिवस प्रॅक्टिस करायची स्टार्टिंगला. माझा पर्पज होता. आज मे बी सगळ्या लोकांना वाटत असेल की आपण प्रॅक्टिस लवकर चालू केली की जर चांगलं झालं असेल. आणि यावेळी आपण कुठेच काही डिक्लेअर नव्हतं केलं 9 लावणार हे करणार, आणि नवसंकल्प असं त्याला नाव दिलेलं. मग त्याबद्दल तुला काय वाटतं, त्या मनामध्ये विचार काय चालू होते? येस, ऑब्व्हियसली जेव्हा पण आपण कुठली गोष्ट करतो सो आपण ती मेहनतीने केली पाहिजे. म्हणजे मी या गोष्टीमध्ये बिलीव्ह नाही करत कधी की आपण नुसतं बोलणार की आम्ही करणार आहे, आम्हीच करू शकतो. या गोष्टीमध्ये मी बिलीव्ह नाही करत आणि मे बी अख्खा आर्यन गोविंदा पदक त्यामध्ये बिलीव्ह नाही करत. सो मी प्रत्येक मुलाला हेच सांगत होतो की तुम्ही परफॉर्मन्सवरती फोकस करा, जे होईल ते लास्टच्या दिवशी आपण बघू आणि रिझल्ट आपल्या हातात आला. आणि ओव्हरऑल यावर्षी परफॉर्मन्सबद्दल काय बोलायचं? यावर्षीचा परफॉर्मन्स म्हणजे काही गोष्टी आपल्या कमी पडल्या त्या प्रोमध्ये आपल्याला समजत असेल की आपण कुठल्या गोष्टीमध्ये डेडिकेशन नाही दिलं किंवा कुठल्या गोष्टीला आपण टाइम नाही दिला. सो त्या गोष्टी आपल्याकडून निसटून गेल्या आणि ज्या गोष्टीवरती आपण फोकस करत होतो आधीपासून आणि मुलांना 1 नंबर पुढे वाढवायचा होता. सो काही मुलं प्रोकडे फोकस करत होती, काही मुलं याकडे फोकस करत होती. बट ॲट दी एंड असं होत होतं की थर लागतोच आहे. सो मुलांना थराची प्रॅक्टिस होत होती आणि त्याच्यामध्ये अजून थोडी प्रॅक्टिस ॲड करून हे आजचा जो रिझल्ट आहे तो आपल्या हाती आला आहे. आणि आता मग पुढच्या वर्षीचा आपला काय संकल्प असेल आणि तुला मुलांना स्पेसिफिकली काय सांगायचं आहे पुढच्या वर्षासाठी? पुढच्या वर्षी लगेच असं सांगू शकत नाही की काय करणार आहे, बट नक्कीच जे ह्या वर्षी आपण 6 वेळा 9 थर उतरवलेत सेम प्रकारे आपण करायला बघू, बट 2 व्हेरिएशनमध्ये करायला बघू. एक 3 एक्क्याने किंवा 4 एक्क्याने असं आपण करायला बघू.
मुलांची संख्या बघून आपण सगळी प्रॅक्टिस करू शकतो. आपण आता भले बोललो की आम्ही हे करू आम्ही ते करू असं आपण नाही ठरवू शकत. प्रॅक्टिसवरती पण डिपेंड आहे सगळ्या गोष्टी. आणि आता पुढच्या वर्षासाठी वर्षभर मुलांनी काय केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे त्याबद्दल काय बोलायचं तुला? आपण मुलांना सांगत असतो, आपण स्वतः गेम्स घेत असतो. बाकीच्या गोष्टी जर त्यांना वर्कआउट वगैरे इम्पॉर्टंट आहेत, कोण आपल्या कबड्डी खेळतात ते पुढे चालू ठेवावे लागेल. आता मोस्टली कसं झालं आहे की ज्यांची लग्न झालेत त्यांनी या सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करायला चालू केल्या. चला आता लग्न आलं आता मी कशाला थरात उभा राहू वगैरे असं चालू आहे. सो मुलांनी ट्राय करावं की नाही मी खेळतोय गेल्या वर्षीपासून तर मी ह्या वर्षी पण तसाच खेळणार आहे. पुढच्या वर्षी लग्न झाल्यावरती मी माझ्या 40व्या वयापर्यंत मी असाच खेळत राहीन, मी ॲज अ प्लेअर खेळत राहीन असं मुलांनी फक्त विचार करावा. ठीक आहे. अजून काय? एक मिनिट थांबा. आणि त्या दिवशी आपण ग्राउंडवरती 9 उतरवले, ठीक आहे. त्यानंतर तू आम्हाला हे केलेलंस की 5 वेळा लावा आणि आज आपण 6 वेळा उतरवले, तर त्याबद्दल तुला काय वाटतं? 5 वेळा लावा मी या टार्गेटने बोललो की ॲटलिस्ट 3 वेळा तरी लावू आपण, बिकॉज 9 थर हा टार्गेट खूप मोठा आहे. म्हणजे सहजी आपण असं ठरवलं की 9 थर लावायचे आणि आपण लावायला गेलो तर तसं नाही होत. हा टार्गेट खूप मोठा आहे. तर त्यावेळेला जे लागलेले ते मे बी आपल्या त्या आग होती आपल्या अंगामध्ये त्याच्यामुळे लागले असतील असं काहीतरी असेल. पण नंतर खूप साऱ्या गोष्टी डोक्यात होत्या की मे बी टाईम आहे की नाही तुमचा दिवस आहे की नाही. तर मी ॲटलिस्ट 5 बोललेलो तर मुलं 3 तरी उतरवली. ओके. बट कसं आहे एखादी ट्राय पहिली उतरली ना की मुलांना कॉन्फिडन्स आपोआप येत जातो आणि मग ते काय पहिली ट्राय लवकर मिळाली लवकर उतरली, दुसरी ट्राय पण लगेच मिळाली ती पण लगेच झाली, तिसरी ट्राय म्हणजे देवाने पण प्री प्लॅन करून ठेवलेला की तुम्ही जर चांगली प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला मिळेल. आणि मुलांची प्रॅक्टिस चांगली झालेली आणि मुलांनी नेक्स्ट लेवल काहीच नाही बोलू शकत. आणि आज आपल्याला इकडे संस्कृती प्रतिष्ठानची हंडी फोडायला मिळाली. म्हणजे आपण लहानपणी ते बघायचो, ती हंडी बघायचो, हे करायचो की बाबा एक दिवस हंडी हे करायला मिळाली. आणि 9चं पण आपलं ड्रीम होतं टाईम आपण बोलायचं फक्त हे करून, कधी होईल असं वाटलं नव्हतं हे करून. त्याबद्दल तुला काय वाटतं त्या लहानपणीच्या आठवणीबद्दल? खूप साऱ्या ट्रॉफी अशा होत्या ना ज्या आम्ही फक्त बघायचो की खूप सारे मोठे प्लेयर उचलायचे आणि आज त्या ट्रॉफी आपल्याकडे आला. बिलीव्ह नाही होत आहे. ती ट्रॉफीचं वजनच एवढं आहे ना की 4 जण लागतात पकडायला. आणि ती हंडी फोडणं संस्कृतीची, दिघे साहेबांची ते थर लावणं, दिघे साहेबांची ते पण खूप जुनी आठवण आपल्याकडे. आपले 8 थर लागले नव्हते त्यासाठी आपण आज तिकडे थांबून 1.5 तास थांबून ती ट्राय केली. तसंच संस्कृतीला सरनाईक साहेब त्यांचं प्रेम आपल्यावरती खूप वेगळ्या प्रकारचं आहे आणि त्यामुळे मुलांनी पण 9 थर लावले की आपली संडे समजून आपल्या होम ग्राउंड आहे जसं ते ठाणे टायगर्स बोलतात असं बोलले की नाही इकडे तर उतरवायचीच आहे काय पण होते. आणि ती ट्राय उतरली आणि डायरेक्ट त्यांनी आपल्याला हंडी दिली. आणि लहानपणी जी पाहिलेली स्वप्न होती ती सगळी पूर्ण झाली की अजून काही बाकी आहे? एक्सपेक्टेशन जसं माणसाला मिळत जातं ना एक्सपेक्टेशन माणसाचे वाढत जातात. जसं आपण 5 थर लावले 6 थर लावले आपण सॅटिस्फाईड होतो, 7 थर लावले तेव्हा पण आपण सॅटिस्फाईड होतो, तेव्हा पण आपल्याला असंच वाटत होतं की आपण 9 थर लावले. पण जेव्हा आपण 8व्या थराचा विचार केला तेव्हा नाही आता 8 थर लावायचे, त्याला आपण पूर्ण 5 वर्ष काढली. पण जेव्हा 8 थर लावले तेव्हा पण सेम खुशी होती जशी आज 9 लावले. सेम टाईपमध्ये आपण आपल्या घरी आलेलो. ओके. आणि आज आपण 9 लावले सेम तेच दिवस आठवतात मला की प्रत्येक थर एक एक वाढवायला जातोय आणि तशीच खुशी येते. तसंच सगळ्या काही मॉल बघायला मिळत आहे. आणि आता ह्या वर्षीचा लास्ट मेसेज मुलांसाठी काय असेल तुझा? लास्ट मेसेज माझा तर हाच असेल की जसा हा प्रो गोविंदा हा गेम पहिली गोष्ट आला जो आपण आधीपासून विचार करायचो तो ह्याच्यासाठी आपण चांगली प्रिपरेशन करूया आणि सगळे फिट राहूया, सगळे एकत्र राहूया. जेवढे पण आपलं मंडळ जे काय प्रोग्राम्स बनवतात म्हणजे बाकी काही असतील सोशल वर्क असेल या खेळ असतील त्या सगळ्यांमध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट करूया आणि एकत्र राहू तर आपली बॉन्डिंग चांगली राहील आणि 100% थर पण चांगले लागतील. ठीक आहे. ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू तुझ्या सगळ्यांच्या परफॉर्मन्ससाठी. थँक्यू सो मच. थँक्यू.